आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे राज्यात सर्वदूर पावसाला आता सुरुवात झाली आहे। अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात उशिराने पावसाने सुरुवात केलेली असली तरी मुंबईसह कोकणामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे पुढचे 5 दिवस राज्यातल्या काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा आहे। मुंबईत तर अतिवृष्टीचा अंदाज आहे। पालघरमध्ये रेड अलर्ट आहे। शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। तेव्हा पावसासंदर्भातली काय नेमकी प्रत्येक शहरातून खबरबात आहे आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे लातूरमधून शेतकरी आपल्या बैलजोडीला एका मुलाप्रमाणे जपत असतो, मात्र हीच बैलजोडी कत्तलीसाठी नेली जात असल्याच्या संशयावरून एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झालाय। निलंगा तालुक्यातला हा सगळा प्रकार आहे। बैलजोडी गावाकडे हा शेतकरी घेऊन जात असताना काही गोरक्षकांनी त्याच्यावर हा संशय व्यक्त केला। नेमकं काय घडलं या बातमीपत्रामध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया। आणि तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे राजकीय वर्तुळातून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विधानामुळे सध्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान कोल्हेंनी केले। त्यामुळे आता ऑपरेशन तुतारी राबवलं जात आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तेव्हा या संदर्भातल्या आणखी सविस्तर तपशील आपण या बातमीपत्रात जाणून घेऊया। राज्यामध्ये आज आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी याचा सुद्धा आपण वेध घेणार आहोत। सध्या पावसाचे दिवस आहेत। जून महिन्याच्या अगदी शेवटाकडे पाऊस झाला सुरुवात झालेली आहे, मात्र जुलै महिन्याची सुरुवात तर चांगली झाली आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वदूर पाऊस असल्याचं कळते, त्यामुळे पावसाची खबरबात आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तर दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे निलंग्यातली आहे आणि तिसरी राजकीय वर्तुळातून। तेव्हा या सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत।